शिवसेनेत फूट पडल्यानंतर 50 खोके एकदम ओके ही घोषणा राज्याच्या राजकारणात चर्चेत आली. ती आजही चर्चेत आहे. या घोषणेने शिंदेंची इतकी डोकेदुखी वाढली की त्यांनी न्यायालयात धाव घेतली. पण मुंबई उच्च न्यायालयाने ही घोषणा देणं गुन्हा नसल्याचा निकाल दिला. ही घोषणा आज पुन्हा आठवण्याचं कारण आहे या घोषणेचे जनक आणि जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल. 50 खोके एकदम ओके म्हणणारे गोरंट्याल यांनीच आता थेट भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गोरंट्याल यांचं कमळ हाती घेणं एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी ठरणार आहे. ते कसं हेच आपण ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. जालना मतदारसंघाचं 3दा विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव कैलास गोरंट्याल यांना आहे. मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिंदे सेनेच्या अर्जुन खोतकर यांनी 31,651 मतांनी पराभव केला. जालना मतदारसंघाचा गेल्या 3 दशकातला इतिहास जर आपण पाहिला तर या मतदारसंघाने 2च नेत्यांना आमदार केले. शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांना मतदारांनी आलटून पालटून संधी दिली आहे. गेल्या 3 दशकांमध्ये खोतकर 4 वेळा तर गोरंट्याल 3 वेळा आमदार झाले आहेत. आता कैलास गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला जालन्यात बळ मिळणार आहे, तर शिंदे सेनेची चिंता वाढणार आहे. गोरंट्याल यांच्या रूपात भाजपला जालना मतदारसंघात तगडा नेता मिळालाय. गोरंट्याल यांचा प्रचंड लोकसंपर्क आहे, तर त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल या जालना नगर परिषदेच्या नगराध्यक्ष होत्या. त्यांनी नगर परिषदेवर काँग्रेसचे 28 नगरसेवक निवडून आणले होते. जालन्यात खोतकर आणि गोरंट्याल यांच्यात नेहमीच अटीतटीची लढत होत असते. अशातच 2019 साठी भाजपने स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे मित्रपक्षांचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपकडून पद्धतशीरपणे ताकद वाढवली जाते. मात्र याचाच फटका एकनाथ शिंदेंच्या सेनेला जालन्यातून बसण्याची शक्यता आहे. कैलास गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशावर अर्जुन खोतकर काय म्हणालेत पाहूयात. ज्या वेळेस मी स्वतः मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, धनुष्यबाणासोबत राहिलो होतो, त्यावेळेस या महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता. मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे? काँग्रेसने एवढं दिलं त्यांना, एवढी वर्षी आमदारकी दिली, नेतेपद दिलं, तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केली नाही. त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार तर आता हेच या ठिकाणी. मी बघितलं की यांचे संबंध अगोदर तर या लोकांशी होतेच, ते अनैतिक होते. आत्ता यांनी घरोबा केला. मला असं वाटतं की या ठिकाणी लग्न एकाशी करायचं आणि संसार एकाशी करायचा, अशा प्रकारची नीती या लोकांची या ठिकाणी राहिलेली. खरं तर तिची कल्पना आहे. यांनी प्रवेश काँग्रेसमध्ये काय केला याची कल्पना यांना आहे. नगरपालिकेची चौकशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे. त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी हा डाव या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं काही असो, आता पक्षात आले त्यांचं स्वागत आम्ही केलं असेल, परंतु आता स्वतः आम्ही नाही केलं. त्यांनी घोषणा केली आम्ही एकटे लढू. ठीक आहे, घोडा मैदान पुढे आहे, आमची तयारी. सुरुवात आम्ही नाही केली, सुरुवात तुम्ही केली. मला एक गोष्ट आठवते की एक बोकड असतो आणि एक खाटीक असतो. खाटीक काय करतो? बोकडाला आणल्यानंतर चारा टाकतो. बोकड खुश होतो खूप, किंवा आपल्याला खायला चारा भेटला. तो नंतर तोच खाटीक त्या बोकडाला कापतो. म्हणजे अशा प्रकारची अवस्था यांची आता या ठिकाणी होणार आहे. आता कैलास गोरंट्याल यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.